भारत आपलं घर आहे हे आपण कधी समजणार? नमस्कार मित्रांनो. सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे वाक्य आपण दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला बोलतो. पण फक्त 2 मिनिटासाठी. 2 मिनिटानंतर सुरू होतं, तो या जातीचा, मी या जातीचा. तो त्या धर्माचा, मी या धर्माचा. मित्रांनो, एक गोष्ट स्वतःला विचारा. जर भारत देश आपलं घर असेल, तर या घरात राहणारे सर्व लोक आपलेच नाहीत का? आपण सर्व एकाच मातीचे आहोत, एकाच देशाचे आहोत. पण तरीही आपण एकमेकांचा द्वेष करतो, एकमेकांविरुद्ध उभे राहतो. इतिहास साक्षी आहे, ज्या ज्या वेळी आपण विभागलो, त्या त्या वेळी आपल्याला गुलामी स्वीकारावी लागली. कधी परकीय आक्रमकांची, तर कधी इंग्रजांची. कारण शत्रू बाहेरून कमी होता, पण आपण आतून जास्त तुटलेलो होतो. आज ही परिस्थिती फार वेगळी नाही. जात, धर्म, भाषा, प्रदेश या नावावरून माणूस माणसांपासून दूर जात आहे. पण हेच आपल्या समाजाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. लक्षात ठेवा, भारत फक्त जमिनीचा तुकडा नाही, तो आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचा इतिहास आहे. लाखो शहीदांच्या रक्ताने पवित्र झालेली भूमी आहे. जर प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करत राहिला, जर प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करत राहिला, तर प्रगती फक्त त्या व्यक्तीची होईल. पण जर प्रत्येकाने देशाचा विचार केला, तर प्रगती संपूर्ण राष्ट्राची होईल. मित्रांनो, फक्त माझं माझं म्हणू नका, कारण भारत आपलं घर आहे आणि या घरात राहणारे प्रत्येक भारतीय आपला बांधव आहे. ज्या दिवशी आपण जात, धर्म, भाषा यापेक्षा माणुसकीला मोठं मानू, त्या दिवशी भारत जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनेल. धन्यवाद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.